येते मी. अगं शाळेत चाललीस का? हो माई. पण ते शाळेचं हो म्हणजे आज पालिकेने दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. माझा तरी हाच प्रयत्न आहे की यापुढेही शाळा सुरू राहील, पण मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्यात आणि या सगळ्यात ऑलरेडी त्यांचं खूप नुकसान झालंय. मला त्यांचं आणखी नुकसान नाही होऊ द्यायचं, म्हणून मी जाते आज. नाही, हो बरोबरच आहे तुझं. मुलांचं नुकसान व्हायलाच नको. पण तू स्वतःला सांभाळ. हो माई. हे काय मनवा, तू शाळेत निघालीस? हो. बरं मनवा, तिथे शाळेत पालिकेचे लोक आले तरी तू परिस्थिती शांतपणे हाताळ. उगीच प्रकरण चिघळायला नको. हो माई. थांब 2 मिनिटं, मी आले. मनवा, तू काय करतेस तुला कळतंय ना? काका, या सगळ्यात मुलांचं खूप नुकसान होत आहे. मनवा, पण तुझ्या अशा वागण्याने जास्त नुकसान होईल, कळत नाहीये का तुला? पालिकेची नोटीस आली असताना तू तिथे गेलीस तर हे प्रकरण अजून चिघळेल. हे बघ, माझं ऐक, तू जाऊ नकोस. नाही काका, असं काही नाही होणार. सगळं काही नीट व्हावं यासाठीच माझे प्रयत्न चालू आहे. मनवा, तुझ्यापेक्षा 2 पावसाळे जास्त पाहिलेत मी. तेव्हा ऐक माझं, तुझ्या अशा वागण्याने तू स्वतःवर आणि मुलांवर जास्त संकट ओढवून घेतेस. पण आता काका, मी संकटांचा विचार करत बसले तर कसं चालेल? मला माहिती आहे परिस्थिती खूप नाजूक आहे, पण आता खरंच माझ्याकडे दुसरा मार्ग नाहीये. पर्याय मी सांगितला होता ना तुला. मनवा, विश्वास ठेव. हे बघ, मुलांचं भवितव्य वाचवायचं असेल ना तर हा सर्वात सोपा उपाय आहे. आणि एकदा का तू 20 लाख रुपये दिलेस ना की पुढे जन्मभर तुला कसलीही अडचण येणार नाही. श्रीनिवासन साहेबांनी वचन दिलंय तसं. हे बघ मनवा, प्रत्येकाला अशी संधी मिळत नाही. तुला मिळाली आहे, त्याचा वापर करून घे. आता आयुष्यभर पश्चाताप करत राहावं लागेल. कळलं का? मोहन, काय कळलं का म्हणून विचारतोयस तिला? मनवा, अगं काय म्हणतोय हा? माई, मी तिला सांगत होतो की म्हणजे काळजी करू नकोस, धीराने घे. कळलं का, असं सांगत होतो. काय बिचारी खूप टेन्शन मध्ये ना, म्हणून तिला तसं समजावत होतो. बर, तुला काय वाटलं? म्हणजे तू काही वेगळं ऐकलंस का? नाही, तू काही कळलं का म्हणालास ना, तेवढंच ऐकलं मी. हा, मग हे काय? दही साखर घे मनवा, तुझी सगळी कामं मनासारखी होतील. घे. नमस्कार कर. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. काका, अगं, असू दे असू दे. येते मी. कितीही काहीही करा, पण हा मासा जाळ्यात अडकतच नाहीये. काहीतरी करावं लागेल. मनवाचं काय चाललंय? काकापासून मला काही टेन्शन वाटत नाही, कारण काका मनवाला काहीच मदत करणार नाही हे मला माहिती आहे. मनवा शांत बसतील असं वाटत नाही. त्यांनी जे काही ठरवलंय ते मला कळायला हवं, आणि कोणत्याही परिस्थितीत मला त्यांना थांबवावंच लागेल. आज आपण शाळा का भरवली आहे? मग किती दिवस शाळा बंद ठेवायची? अगं हो, बरोबर आहे, पण तुला आठवतंय ना त्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. हो, मला माहिती आहे, पण या सगळ्याचा मुलांच्या मनावरती खूप परिणाम होतोय. पुढे सगळे प्रयत्न करतोय आपण, कुठे काही घडतच नाहीये. मनवा, आता काय करायचं आपण? हे बघ सखी, आता तरी आपली एकच जबाबदारी आहे.
काही झालं तरी मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही. अगं पण अशा परिस्थितीमध्ये मुलांचं अभ्यासात लक्ष कसं लागणार आहे? तो पण आपणच समजून घ्यायचं ना त्यांना, दुसरं कोण समजून घेणार आहे? आणि शाळा चालू ठेवण्यासाठी आपले प्रयत्न आपण चालूच ठेवायचे. तू नको टेन्शन घेऊस. तुला वाटतं मनवा कायदा पुढे आपलं काही चालेल? मुळात सगळी आपण काही बेकायदेशीर करत नाही. बेकायदेशीर कोणी वागत असेल ना तर ते अधिकारी वागतात. शिक्षण घेणं हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे आणि तो त्यांच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ए मनवा, तुला आठवतंय त्या दिवशी पालिकेच्या ऑफिसमध्ये त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की आजूबाजूच्या रहिवाशांकडून कंप्लेंट्स येत आहेत. मनवा, आपण त्यांच्याशी बोलून बघूयात का? म्हणजे आपल्याला कळेल ना की नेमका काय प्रॉब्लेम आहे. अगं पण त्याचा काही उपयोगच नाहीये, कारण खरंच कोणाला प्रॉब्लेम असतं ना तर लोक स्वतःहून येऊन आपल्याशी बोलले असते. मला तर या सगळ्यात काहीच तथ्य वाटत नाही. पण मग का आपल्याला शाळा बंद करायची नोटीस पाठवली? तेच कळत नाहीये मला. पण सखी, आता तरी मला एवढंच कळतंय की मुलांची परीक्षा जवळ आली आणि काही झालं तरी मी मुलांचं नुकसान होऊ देणार नाही. हे पैसे देण्यासाठी मनवाला तयार करायलाच हवा. सोपं नाही आहे, पण फार अशक्यही नाही. असं काहीतरी करायला हवं की मनवा स्वतःच हे पैसे काढून मला देईल. हे 20 लाख रुपये मला मिळायलाच हवेत. एकदा का हे पैसे मिळाले की माझे बरेचसे प्रॉब्लेम सुटतील. मनवाला तयार करायलाच हवं. हॅलो. हॅलो, काय मग आज लेट? हो, घरून निघायलाच थोडा उशीर झाला. ओके. बाय द वे, ऑफिस साठी मी तुला काही ऑप्शन सेंड केले होते. तू केले ते फोटो चेक? हो, पाहिले, पण ते कॉस्टली गाठले. करेक्ट? करेक्ट. अगं 50 लाख रुपये डिपॉझिट आणि 2 लाख रुपये महिन्याचं भाडं नाही का? हे खूप जास्त आहे. नितीश रे, छोटा विचार करणं सोड आता. तू आता बिझनेसमॅन झालायस, त्यामुळे तू मोठा विचार करशील तर आयुष्यात मोठं काहीतरी करशील. बरोबर आहे तुझं, पण मागचा पुढचा पण विचार करायला हवा की नको? कम ऑन नितीश, अरे आपल्या प्रोडक्टला खूप चांगला रिस्पॉन्स येतो आणि तू काय रडतोस यार? सॉरी, पण जरा अशा टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीतून बाहेर ये. यात मेंटॅलिटीचा काय संबंध? नाही, मला एवढंच वाटतं की माणसाने अंथरूण बघून पाय पसरावे. करेक्ट. आणि फ्रँकली सांगायचं झालं तर मला हे अजिबात पटत नाही. अगं आत्ताशी कुठे आपण आपली कंपनी सुरू केली आहे. आत्ताच कंपनी सुरू झाली म्हणून मी तुला हे सांगते. आणि जर आपण मोठं ऑफिस घेतलं तर आपलं इम्प्रेशन मार्केटमध्ये खूप चांगलं पडेल. आणि त्याचबरोबर तू हा सुद्धा विचार कर की दुसऱ्यांपेक्षा आपल्याला एक स्टेप पुढे कसं जाता येईल. नाहीतर काय नितीश, तू स्वतःवर लिमिटेशन्स घालून घेशील आणि स्वतःच मागे राहशील. तू असं का बोलतेस? मी असं का बोलते हे तुला आत्ता कळणार नाही. एनिवेज, मी तुझ्यासाठी कॉफी ऑर्डर करते. वेटर, येस मॅम. एक कॉफी. ओके. आपल्या भारत देशावर जवळजवळ 150 ते 200 वर्ष इंग्रजांनी राज्य केलंय. या इंग्रज राजवटीतून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि या सगळ्यातील एक मुख्य घटना म्हणजे 1857चा राष्ट्रीय उठाव. आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासात 1857चा उठाव ही एक महत्त्वाची घटना मानली जाते. जनता आणि सैनिकांच्या मनात या राजवटीविषयी असंतोष होता
आणि या असंतोषाचं उद्रेक म्हणजेच 1857चा राष्ट्रीय उठाव. मॅडम, तुम्हाला दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला ही शाळा बंद करावी लागेल. ऐका प्लीज, असं नका करू. शिक्षण थांबलं तरी मुलं रस्त्यावर येते. आली तर येऊ द्या रस्त्यावर. असं कसं बोलताय तुम्ही? आणि आतापर्यंत तुम्ही एकही योग्य कारण दिलं नाही आम्हाला ही शाळा बंद करण्यासाठी. हे बघा मॅडम, मॅडम स्मरणशक्ती वीक झालेली दिसती तुमची. एक नाही 10 कारणं लिहिली त्याच्यात. नीट वाचा तुम्ही नोटीस. आणि या शाळेमुळे लोकांची गैरसोय होते हे वाचलंय ना तुम्ही त्यात. म्हणून आजचा हा शेवटचा दिवस. उद्यापासून ही शाळा बंद म्हणजे बंद. आणि शाळा बंद नाही केली तर? हे बघा मॅडम, तुम्हाला ही शाळा बंद करावीच लागेल. इथे लहान मुलं आहेत. आम्हाला उगाच ऍक्शन घ्यायला भाग पाडू नका. ठीक आहे, तुम्हाला काय हवी ती ऍक्शन. आम्ही शाळा बंद नाही करणार. शाळा इथेच सुरू राहणार. या मुलांची परिस्थिती नाहीये ना, म्हणून ही मुलं इथे येऊन शिकतात. नाहीतर हे पण गेले असते मोठ्या शाळांमध्ये शिकायला. पण तसं नाहीये. बिचारी इथे येतात, मन लावून अभ्यास करतात. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न आहे, प्रत्येकाला मोठं व्हायचंय, तर तुम्ही हे असं करताय. आणि मुळात मला खात्री आहे आमच्यामुळे कोणाचीही गैरसोय होत नाही. त्यामुळे आम्ही ही शाळा बंद करणार नाही. शाळा भरणार म्हणजे भरणार, आणि तीही इथेच. आम्ही ही जागा नाही सोडणार. अहो, कशाला वाकडे शिरताय मॅडम? अहो, ही मुलं रस्त्यावर आली तर काय फरक पडणार आहे तुम्हाला? बास. मुलांबद्दल एकही शब्द बोलायचा नाही. खूप ऐकून घेतलं तुमचं. आता एकदा शेवटचं सांगते. शाळा इथेच चालू राहणार, कारण आम्ही काहीच चुकीचं करत नाहीये. तुम्हाला महागात पडेल ना ही शाळा सुरू ठेवली तर. आम्हाला कारवाई करावी लागेल. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला काय कारवाई करायची ती करा. आम्ही इथून हलणार नाही. यातल्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे, आणि तो तुम्ही हिरावून नाही घेऊ शकत. बोल कृष्ण. साहेब ते जरा काय झालं? साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वहिनींना धमकावण्यासाठी आज 2 अधिकारी पाठवले होते, पण वहिनी ऐकायला तयारच नाहीत. त्या म्हणाल्या मी शाळा इथेच भरवणार आणि ही जागा सोडणार नाही. ठीक आहे, बघतो अहो साहेब, मग आता काय करायचं? बघतो. माई, मनवा नाही आली अजून? हो, मी पण तिचीच वाट बघते. का, तुझं काही काम होतं का? हो, म्हणजे काम म्हणजे काळजी ग, काळजी वाटते तिची, त्या बिचाऱ्या गरीब मुलांची. काय होणार आहे पुढे कोणाच ठाऊक. हो, मी सुद्धा तोच विचार करत होते. बघू आता आल्यावर विचारू काय बोलते बघू. बरं, मला सांग, रंजू काय करते? असेल आतमध्ये आराम करत असेल. मोहन, अशी कशी वागते रे ती? तिला सांगितलं होतं धना लवकर गेले, मनवा शाळेत गेले तर एवढी भाजी निवडून ठेव म्हणून. हो म्हणाली होती, पण फिरकली सुद्धा नाही स्वयंपाकघरात. जाऊ दे ना माई, तू तरी कुठे तिच्यावर अवलंबून असतेस. तसंही आज सकाळी म्हणत होती पाठ दुखते म्हणून. नेहमीच आहे. मनवा, अगं यायला एवढा उशीर, सगळं ठीक आहे ना? काय झालं मनवा? माई, या शाळेत पालिकेचे अधिकारी आलेले. मला वाटलंच होतं. मग काय म्हणाले ते? मनवा, अगं काय म्हणाले ते? ते म्हणाले की मनवा, तू त्या अधिकाऱ्यांना असं बोललीस? हो, ऐकतच नव्हतं ते माझं. मुलांबद्दल पण सहानुभूती नव्हती त्यांना. मग मी पण त्यांना स्पष्टपणे सांगितलं की काही झालं तरी शाळा इथेच भरणार. अगं मनवा, पण अधिकाऱ्यांशी असं बोलणं बरं नव्हे. त्यांच्याबद्दल थोडी तरी भीती बाळग मनात. काही होऊ शकतं. आपल्याला जपून राहायला पाहिजे. नाही काका,
मुळात मी किंवा माझ्या त्या मुलांनी काहीही चुकीचं केलेलं नाही, त्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यांना जर वाटत असेल की शाळेत असं येऊन मला धमकावून मी घाबरेन, तर तसं अजिबात होणार नाही. शाळा तिथेच भरणार. माई, मी आहे वर बेडरूम मध्ये. मनूचा फोन नाही आला अजून? नाही ना, आल्याचं तुम्ही सांगितलं नसतं का तुम्हाला? नाही ग, फोन करते म्हणाली, अजून नाही आला म्हणून विचारला. तुम्ही नका ना काळजी करू, ती म्हणाली आहे ना ती सगळं व्यवस्थित करेल. आणि शिवाय राजवीर आणि त्यांचे काका आहेत ना तिच्याबरोबर, ते करतील मॅनेज सगळं. हो, ते सगळं ठीक आहे, पण त्या मुलांवर अन्याय नको व्हायला. कबूल आहे, पण मी लावू का तिला फोन? काका बरं झालं तू आली. काय काय घडलं? काका खूप काही घडलंय आज. मनवा तुम्हाला काही बोलली नाही? तिच्याच फोनची वाट बघतोय, पण अजून तिचा फोन आलेला नाही. काय झालं सांग ना सखी प्लीज. आज शाळेत पुन्हा पालिकेचे अधिकारी आले होते आणि त्यांच्यासोबत पोलीस सुद्धा होते. पोलीस? काय केलं त्यांनी? काका, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी आम्हाला मुदत दिली होती ना, तिचा आज शेवटचा दिवस होता. ते आम्हाला वॉर्निंग द्यायला आले होते की उद्यापासून तुम्हाला इथे शाळा भरवता नाही येणार. अरे देवा, मग आता? काकू, मनवाने त्यांचं तर काही ऐकूनच घेतलं नाही. उलट तिने त्यांना चॅलेंज दिलंय. ती त्यांना म्हणाली की तुम्हाला काय करायचं ते करा, पण आम्ही शाळा इथेच भरवणार. असं का केलं असेल तिने? अहो तुम्ही एक काम करा ना प्लीज, जरा मनुष्य बोलून घ्या. असं जर का तिने वाद घातले त्या लोकांशी तर ते बरं नाही हो. अशाने प्रकरण चिघळेल. तिला फोन लावा. आरती, आधी तू शांत होते का? मी आत्ताच बोलतो तिच्याशी. हॅलो. हा बाबा, मी आता तुम्हालाच कॉल करणार होते. ऐका ना बाबा, शाळेत मनू, मला सगळं कळलेलं आहे. बाबा मला सांगा, मी काही चुकीचं नाही ना केलं? नाही, अजिबात चुकीचं केलेलं नाहीये. तू जे करते ते योग्यच आहे. अन्याय अजिबात सहन करायचा नाही. अहो काय बोलताय तुम्ही? हॅलो बाबा. म्हणून तू अजिबात काळजी करू नको. आपण हे काही सहन करायचं नाही. नागरिक म्हणून हे जे काही चाललंय ना, त्याबद्दल व्यवस्थेला प्रश्न विचारणं आपलं कर्तव्य आहे. या सगळ्यांमध्ये मी तुझ्या सोबत आहे. थँक्यू बाबा. तू काही काळजी करू नकोस. आपण मुलांवर अन्याय होऊ द्यायचा नाही. हो ठेव फोन. उद्या बोलूया आपण. हो बाबा. गुड नाईट. गुड नाईट. मनवा, आला तुम्ही? मी कॉफी घेऊन येते. एक मिनिट, मला बोलायचंय तुमच्याशी. काय चाललंय तुमचं? असं का विचारताय? पालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही उलट उत्तरं दिली. राजवीर, मी काही चुकीचं नाही केलंय. मनवा, कायद्याच्या कामात मध्ये यायचं नसतं, ते चुकीचं असतं. एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला? अहो पण मग काय करायला हवं होतं मी? मुलांचं नुकसान होतं हे नुसतं बघत बसायचं? मनवा, या गोष्टीचा सिरियसनेसच कळत नाहीये तुम्हाला. हे प्रकरण असंच वाढत राहिलं ना, खूप प्रॉब्लेम्स होतील. पण मुळात मी हे प्रकरण वाढवतच नाहीये, ते अधिकारी वाढवत आहेत. मी त्यांच्या ऑफिसमध्ये पण जाऊन आले, त्यांना रिक्वेस्ट केली, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. विनाकारण मुलांच्या भविष्याशी खेळतात राजवीर. ते काय फायदा होणार त्यांनाच माहिती. ते सगळं बरोबर आहे, पण नोटीस वगैरे या लिगल गोष्टी असतात, त्या फॉलो कराव्याच लागतात. मनवा, नाही राजवीर, कोणाच्याही प्रेशर खाली येऊन मी काही फॉलो करणार नाहीये. शिक्षण हा मुलांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा. मनवा, पास. आपले सगळे प्रयत्न करून झाले तरी त्यातून काहीच मार्ग निघत नाही, तर काय करणार आहे आपण? आणि काही मार्ग निघत नाही म्हणून प्रकरण वाढवायचं, याला काहीच अर्थ नाही.
समजतंय का मी काय म्हणतोय ते? हे प्रकरण अंगाशी येईल आपल्या. राजवीर, तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. प्रकरण अंगाशी आलं तरी तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, म्हणून मला कशाचीच भीती वाटत नाहीये. मला कळत कसं नाही मनवा. तुम्ही खूप महत्वाचे आहात माझ्यासाठी. तुम्हाला त्या मुलांची जितकी काळजी ना त्यापेक्षा खूप जास्त काळजी आहे मला तुमची. आणि तुम्हाला त्रास झालेला किंवा तुमच्या बरोबर चुकीचं झालेलं नको आहे मला. एवढीच इच्छा आहे माझी. पण तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, मग मला कसं काही होईल? आणि आपण एकमेकांच्या सोबत असल्यानंतर सगळं काही छानच होणार आहे. डोंट वरी. तुम्ही फ्रेश व्हा, मी कॉफी आणते.